नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि आपण पाहतोय दी अमोल टॉक्स. आपण बघतोय की बाहेर मार्केटमध्ये प्रचंड क्लटर आहे. माननीय पंतप्रधानांनी देखील सांगितलं की हे दशक अतिशय आव्हानांचं आहे. सुरुवात कोरोनापासून झाली, त्यानंतर युद्ध, आता एनर्जी शॉर्टेज आहे. प्रचंड आव्हान आहेत. बघल तिथं निगेटिव्हिटी आहे. प्रश्न आहे की ह्यामध्ये आपण सर्वाईव्ह कसं करायचं आहे. बेसिक सर्वायवल इन्स्टिंक्ट आपली काय असली पाहिजे. ह्यासाठी एक अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने जर विचार केला की पूर्वी माणसं कशी जगत होती. अगदी छोटी छोटी गावं देखील स्वायत्त होती, स्वयंपूर्ण होती. आजच्या काळामध्ये ज्यावेळी जग ग्लोबल झालेलं आहे त्यावेळेस हे फार अगदीच स्वयंपूर्ण होणं अशक्य आहे. परंतु ज्या ज्या गोष्टी स्वतःच्या लेवलला आपल्याला पूर्ण करणं शक्य आहे त्या आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल, तर तुम्ही गुगल करून बघा हा शब्द. ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदीच प्रत्येक गोष्टीला डिपेंड राहण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या लेवलला काही पूर्ण करता येणं शक्य आहे ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याचं खरं कारण काय आहे मी तुम्हाला सांगतो. जर आपण असं नाही करण्याचा प्रयत्न केला तर बाहेर इतका प्रचंड पॅनिक आहे. त्याचा परिणाम तुम्ही तुमच्यावर करून घेणार आहे, त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होणार आहे, त्याचा परिणाम सोसायटीवर होणार आहे. तर मिनिमलिस्टिक लाईफस्टाईलनुसार गोष्टी कमी खरेदी करणं असं नाही. ज्या खरेदी करणं त्या क्वालिटी खरेदी करणं, त्या लॉंग टर्मसाठी खरेदी करणं, खर्च कमी करत करत इन्व्हेस्टमेंट वाढवणं, योग्य इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि केलेलं इन्स्ट्रुमेंट हे तुम्हाला लॉंग टाईम सस्टेन करण्यासाठी मदत करतात का ह्याकडे बघणं. आणि बाहेरील जो क्लटर आहे तो ह्याची अगोदर प्रचंड होता. ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, आत्तापेक्षा प्रचंड पॅनिक कंडिशन होती. त्यावेळी देखील लोक सर्व्हाइव्ह केलेले आहेत. 1920चं पॅन्डेमिक होतं, त्या काळी देखील प्रचंड कोरोनापेक्षा वाईट परिस्थिती त्यावेळी लोक सर्व्हाइव्ह केले. तुम्ही आम्ही देखील 2020च्या कोरोना पॅन्डेमिकमध्ये सर्व्हाइव्ह झालोय. ही वेळ निघून जाईल. परंतु जो बाहेर जी प्रचंड निगेटिव्हिटी आहे त्याचा तुमच्यावर तुम्ही कमीत कमी कसा परिणाम होऊ देणार आहात, तुमच्या कुटुंबावर कमीत कमी कसा परिणाम होऊ देणार आहात. अगदी एनर्जी क्रायसिस असेल, काही सस्टेनेबल एनर्जी, ज्या नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहेत त्याचा काय वापर करता येईल का, ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची मानसिक स्थिरता ह्यामध्ये फार गरजेचे आहे. तुम्ही नैसर्गिक जीवनशैली जितकी म्हणून अवलंब कराल तितकं फार गरजेचं आहे. दररोज तुमचा थोडा व्यायाम असला पाहिजे. जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही सायकलचा वापर केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण वाटते त्या त्या ठिकाणी तुम्ही अल्टरनेटिव्ह यूज केले पाहिजे. सगळंच सरकार, सगळंच हे असं आपल्याला वाटत असलं तरी शक्य नाही. कारण ज्या गोष्टींचं मध्ये तुम्ही थेट बदल करू शकत नाही त्यावर जास्त रिॲक्ट होऊन पण उपयोग नाही. फक्त पॅनिक त्या ठिकाणी क्रिएट होणार. प्रश्न आहे की आपण म्हणून आपल्यात काय बदल करणार आहे. मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल असेल, मेडिटेशन असेल, तुमच्या कुटुंबामध्ये होणारे अनावश्यक जे खर्च असतील, जे नको असणाऱ्या गोष्टींची